पारू हारू हारू ग, कशी आहेस तू? आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं तुला. खूप आठवण येत होती तुझी. रिया मॅडम, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची लई आठवण येत होती बघा. तुझा पेपर कसा गेला? एकदम छान गेला. सगळा पेपर नीट सोडवलाय. अरे वा. काय गे पारू, तू नक्की परीक्षा द्यायलाच गेली होतीस ना? नाही, या एवढ्या बॅग्स काय आहेत आणि काय आणलं या बॅग मधून? खरं खरं सांग. दामिनी मॅडम, अहो मी पेपरलाच गेले होते. नाही नाही, परीक्षेला गेली असतीस तर एवढ्या बॅग कुठून आणल्यास तू? काय आहे त्या बॅग मध्ये? मला ना बघायचंय. काय आहे सांग त्या बॅग मध्ये. दामिनी मॅडम, मी सांगितलं ना, मी खरंच परीक्षेलाच गेले होते. तिकडे तिकडे काही मुली होत्या, त्या छान मैत्रिणी झाल्या माझ्या. आणि परीक्षा झाल्यानंतर बाजूच्याच बाजारात गेल्या होत्या शॉपिंग करायला. त्यांनी मला सुद्धा त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. मग मी बी तयार झाले, मी बी गेले त्यांच्यासोबत. हे बघा, म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत मी. वाव, गिफ्ट! तिथल्या लोकल मार्केट मधून काहीतरी स्वस्तातल्या वस्तू उचलून आणल्या असशील आणि म्हणे गिफ्ट. दुसरं काय आणू शकणार आहेस तू पारू सगळ्यांसाठी? दिशा मॅडम, गिफ्ट पेक्षा ना भावना जास्त महत्वाच्या असतात. काय आणलंस माझ्यासाठी? हे बघा, तुमच्यासाठी या बांगड्या आणल्या. अरे वा. थांबा, मीच तुम्हाला बांगड्या घालते. अगं थांबा थांबा थांबा, हात बघू. अरे वा, किती सुंदर बांगड्या आहेत त्या. मला खरंच खूप आवडल्या पारू. थँक्यू सो मच. छान वाटतंय. थँक्यू. बाबा, हे तुमच्यासाठी. अरे तुमची शायरी आणि कविता लिहिण्यासाठी हे पेन वापरायचं. आणि तुमच्या चित्रासाठी हे रंग वापरा. थँक्यू. वेलकम. हो हो. माझ्यासाठी पण आहे. मग हे घ्या, तुमच्यासाठी रुमाल. अरे वा, थँक्यू सो मच पारू. पारू, काय ग? आणलंय, तुमच्यासाठी सुद्धा आणलंय. तुमच्या फोनसाठी हे कवर. वाव, कसलं मस्त. वा ग वा. हा, हे काय सगळ्यात स्वस्तातलं गिफ्ट मला देतेस का तू? बाकीच्या सगळ्यांना महागडे गिफ्ट दिले आणि मला मला हे फडतूस गिफ्ट. ठीक आहे ठीक आहे, आता गिफ्ट परत द्यायचं नसतं म्हणून मी वापरते. हा, नाहीतर काही वापरलंच नसतं मी. ठीक आहे. देवी आहे, हे तुमच्यासाठी आहे.